श्री रामचंद्र अयोध्यापती होणार या वार्तेने सगळीकडे आनंद पसरला. प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आले आणि आपल्या मनामधले हे विचार तिने कैकेयीच्या मनात भरवास सुरुवात केली. ती कैकेयीला म्हणते की कैकेयी, वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत आजोळ गेला या अयोध्येमध्ये नाही, अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतो आहे, तेव्हा यामध्ये काहीतरी काळं बरे असलं पाहिजे. वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळालं आणि राम इथून दूर मनात जावा कळावा हे दिष्ट नाही का? तुला स्वतःला हे कळत कसं नाही? तू इतकी मूर्ख कशी? मंथरेचे हे भयंकर विचार प्रथम कैकेयीला आवडले नाही, दुसरे नाही. परंतु मंथरेनं आपली चिकाटी काही सोडली नाही आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरेचे म्हणून ते विचार होते ते जणू काही आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेयीनं दशरथांना वळाला आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या 2 वरांची तिनं आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्यांना ती बजावू लागली. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरताला गीता सिंहासन, रामासी वनवास, मोडू नका वचनास. सुत स्नेहाने होऊन वेळे का घेता हे आडे वेळे, सुत स्नेहाने होऊन वेळे का घेता हे आडे वेळे. वचन भंगता शोभून दिसतो रघुवंशज वीरास, मोडू नका वचनास. दंडक वनित्या लढता 100, इंद्रासाठी घडले संगर. दंडक वनित्या लढता 100, इंद्रासाठी घडले संगर. रथास तुमच्या कुणी घातला निज बाहूंचा आस, मोडू नका वचनास. नाथ रणीच्या विजयी झाले, स्मरते काते काय बोलले. नाथ रणीच्या विजयी झाले, स्मरते काते काय बोलले. दिघले वर तुझ तुम लाडके, सांग आपुली आस, मोडू नका वचनास. सुलभ मी चतुरपणाने अजून रक्षिली आपुली वचने. नारी सुलभ मी चतुरपणाने अजून रक्षिली आपुली वचने. आज मागते वरते दोन्ही, आज मागते वरते दोन्ही. साधून या समयास, मोडू नका वचनास. एक वराने द्यामज आंदण, भरतासाठी हे सिंहासन. एक वराने मज द्या आंदण, भरतासाठी हे सिंहासन. तुझ्या वराने 14 वर्षे रामाला वनवास, मोडू नका वचनास. प्रासादातून रामा काढा वंशाची भीती मोडा. प्रासादातून रामा काढा वंशाची भीती मोडा. धन्यताच वा मिळ
शेवटचाही श्वास